Hello and a hearty welcome to my young friends. Today we will start our new chapter भोली. आज आपण भोली हा चॅप्टरची सुरुवात करणार आहे. सर्वात आधी आपण जे आहे आपले वॉर्मिंग अप एक्सरसाइज वाचूया आणि त्याच्यानंतर स्टार्ट करू आपण रीडिंग. तर आज आपण स्टार्ट करूया चॅप्टर भोली. सो एज ऑलरेडी टोल्ड टू यू वी विल स्टार्ट विथ अवर वॉर्मिंग अप एक्सरसाइज. चिट चॅट. सर्वात आधी आपण चिट चॅट बघू, गप्पा गोष्टी. डिस्कस द फॉलोइंग इन युअर ग्रुप्समध्ये हे गोष्टी तुम्हाला डिस्कस करायच्या आहेत. Various social evils that exist in big cities, small towns, villages. तुम्हाला विविध प्रकारचे इव्हिल्स म्हणजे की जे आपल्या समाजात ज्या बुराया फैलल्या आहेत त्या आपल्याला डिस्कस करायच्या आहेत, ज्या की बिग सिटीज मोठ्या शहरांमध्ये आहे, छोट्या गावांमध्ये आहेत आणि विलेजेसमध्ये आहेत. अशा प्रकारचे कोणते असे सोशल इव्हिल्स आहेत जे की अजूनही एक्झिस्ट करतात. जसं की तुम्ही म्हणू शकता की डावरी म्हणजे की दहेज प्रथा आहे, बालविवाह अशा प्रकारची कोणती प्रथा आहे, किंवा आणि काही कोणची जे चाइल्ड लेबर आहे. तर हे अशा प्रकारचे खूप सारे सोशल इव्हिल्स आहेत जे की अजूनही चालले आहेत, आपल्याला समाजात दिसतात. व्हेरी फ्यू यंगस्टर्स लाईक टू टेक अप सोशल वर्क एज अ कॅरियर. बहुत कमी असे यंगस्टर्स आहेत युवा पिढीचे जे की सोशल वर्क समाजसेवा असे एक आपलं कॅरियर म्हणून चुनतात. डिस्कस रिझन्स वाय दे डू नॉट टेक इट अप सिरियसली. तुम्हाला डिस्कस करायचं आहे की ह्याचे काय कारण आहे की लोक हे नाही करत. ह्याचे खूप काही कारण होऊ शकतात. एक तर की ह्याच्यामध्ये पैसे, जे आपले एक माणूस पैशांकरता सगळं करतं, तर पैशाचं ह्याच्यात काही विशेष काही म्हणजे की आमदनीचा काही जरिया नसतो. आणि जे आहे कुणाला जे आहे जर लाईमलाईट मध्ये यायचं आहे, कोणी अखबारांमध्ये छापणं चाहतं, तर हे सगळं नाही करू शकत. तर म्हणून असे खूप सारे कारण असतात. तुम्ही तुमचे कारण सांगा की जर तुम्ही नाही जाणं चाहत अशा ह्याच्यात तर का नाही. नेक्स्ट बघा, ऍडजेक्टिव्ह अँड सम ऍडवर्ब्स कॅन बी युज्ड इन 3 डिग्रीज ऑफ कंपॅरिझन. आता काही काही असे शब्द आहेत ऍडजेक्टिव्ह आणि ऍडवर्ब्सचे, हे दोन्हीचे जे वर्ड्स आहेत ते जे डिग्रीज ऑफ कंपॅरिझन असतात, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह, हे दोन्ही जे आहे या फॉर्म्स मध्ये युज होतात. पहा, जसं की पॉझिटिव्ह मध्ये आहे कोल्ड, टॉल, हेवी, फास्ट, ब्युटिफुल, लिटिल. कंपॅरेटिव्ह मध्ये आहे कोल्डर, कोल्ड, कोल्डर, कोल्डेस्ट, टॉल, टॉलर, टॉलेस्ट, हेवी, हेवियर, हेवीएस्ट. ते एक पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह आपण बघतोय. फास्ट, फास्टर, फास्टेस्ट, ब्युटिफुल, मोर ब्युटिफुल, मोस्ट ब्युटिफुल, आणि अशाच प्रकारे लिटिल, लेस, लीस्ट. ठीक आहे ना. तर आता अशाच प्रकारे इथे एक टेबल दिलेली आहे, ही आपल्याला फिल करायची आहे. जसं की आहे सिम्पल, तर सिम्पल, सिम्पलर, सिम्पलेस्ट. मग आहे प्रिटियर, एक एक शब्द दिला आहे प्रत्येक ह्याच्यात. तर प्रिटी, प्रिटियर, प्रिटिएस्ट. मग आहे डीपेस्ट, तर डीप, डीपर, डीपेस्ट. इंटेलिजंट, जर कोणचा सिलेबल्स जास्त असतात तर तुम्हाला हे आधी पण सांगितलं होतं, मग याच्यात मोर, मोस्ट लागतं. तर इंटेलिजंट, मोर इंटेलिजंट, मोस्ट इंटेलिजंट. अशाच प्रकारे बेटर येतं, गुड, बेटर, बेस्ट. आणि मोस्ट अफेक्शनेट दिलंय, तर म्हणजे ह्याचा पॉझिटिव्ह फॉर्म काय होईल, अफेक्शनेस्ट, अफेक्शनेट, आणि मोर अफेक्शनेट, आणि मग मोस्ट अफेक्शनेट. मग आहे यंग, यंगर, यंगेस्ट, नियर, नियरर, नियरेस्ट, क्विक, क्विकर, क्विकेस्ट, आणि मच, मोर, मोस्ट. नेक्स्ट आहे तुमचा क्वेश्चन, पिकआउट हिंदी वर्ड्स यूज इन द स्टोरी रिटन इन इंग्लिश. ही स्टोरी जी आपण वाचणार आहे ही इंग्लिश मध्ये लिहिलेली स्टोरी आहे, पण ह्याच्यात खूप सारे शब्द असे आहेत जे की हिंदीचे यूज केलेले आहेत, ते आपल्याला लिहायचे आहेत. गिव्ह देअर इंग्लिश अल्टरनेटिव्ह, तर आपल्याला त्याचे इंग्लिश अल्टरनेटिव्ह पण सांगायचं आहे. जसं की भोली हा जो शब्द आहे हा मूळतः हिंदीचा शब्द आहे, तर ह्याचा अर्थ काय असतं, सिम्पलटन. आपण म्हणतो ना किती भोळी आहे ती, एकदम गाईसारखी आहे भोळी, म्हणजे की अगदी काही कशात बोलत नाही आणि अगदी तिला काही समजत नाही, अशा प्रकारचे. तर हे आपण आता पुढे पाहणार आहे एक्सरसाइज. राईट 3 ऍडव्हान्टेजेस अँड 3 ड्रॉबॅक्स फॉर ईच ऑफ द फॉलोइंग. इथे आपल्याला सिटी लाईफ आणि विलेज लाईफ, शहरची जी लाईफ असते, जीवन असतं, आणि गावाचं जे जीवन असतं, त्याचे 3 ऍडव्हान्टेजेस म्हणजे काय लाभ आहे आणि काय ड्रॉबॅक्स आहे, काय कमी आहेत, हे लिहायचे. तर सगळ्यात आधी आपण सिटी लाईफची पाहू. शहरी जी लाईफ असते त्याचे काय ऍडव्हान्टेजेस असतात. रिच एम्युनिटीज, म्हणजे आपल्याला प्रत्येक जे आहे सुख सुविधा आपल्याला तिथे मिळतात. एम्पल जॉब ऑपॉर्च्युनिटीज, आपल्याला जे आहे जॉब करता तिथे ऑपॉर्च्युनिटीज खूप असतात, की आपण कोणतीही प्रकारची जॉब आपण तिथे पाहू शकतो. गुड ट्रान्सपोर्टेशन, ट्रान्सपोर्टेशनची काहीच तिथे त्रास नसतो, तुम्हाला कोणत्याही प्रकारचं ट्रान्सपोर्टेशन मिळू शकतो. तर हे झाले आपले ऍडव्हान्टेजेस सिटी लाईफचे. आता ड्रॉबॅक्स काय आहे सिटी लाईफचे बघा. फास्ट लाईफ, बहुत फास्ट असते लाईफ. तुम्ही जर मुंबई पुण्याला राहताय तर बघत असाल की मुंबईला किती फास्ट लाईफ आहे, एक एक सेकंडचा म्हणजे की तिथे जे आहे महत्व असतो.
एक्स्ट्रीमली कंजेस्टेड. कंजेस्टेड म्हणजे खूप जवळ घरं आणि अगदी खूप लहान लहानशा खोल्यांमध्ये राहतात लोक, तर हे कंजेस्टेड असतं. आणि एअर, वॉटर, नॉईज, हार्मफुल पॉल्युशन. पॉल्युशन्स आहेत, खूप विविध प्रकारचे प्रदूषण आहेत, ते मोठ्या शहरांमध्ये आपल्याला दिसतात. नाव लुकिंग टू द विलेज लाईफ, जर आपण गावाची लाईफची करू गोष्ट, तर तिथे काय ऍडव्हान्टेजेस असतात आपल्याला? पीसफुल एन्व्हायरमेंट असतं तिथे, शांतीपूर्ण वातावरण आहे. फॉलो ट्रेडिशन अँड कल्चर, तिथे परंपरा, संस्कृती सगळीची खूप व्हॅल्यू असते, ते लोक फॉलो करतात. आणि एन्जॉय ब्युटी ऑफ नेचर, तिथे निसर्गाचं खूप सुंदर जे आहे साथ असतो तिथे, तर ते लोक त्याला एन्जॉय करतात. नेक्स्ट आहे ड्रॉबॅक्स, हे जे जर बघू आपण विलेज लाईफचे, गावाच्या लाईफचे, तर मिस द कन्व्हिनियन्सेस अँड ऑपॉर्च्युनिटीज ऑफ लाईफ. जीवनात जे सुखसुविधा आहे, जे की शहरात जे लोक भोगतात ते गावात नाही मिळत. आणि ऑपॉर्च्युनिटीज अशा खूप जास्त नाहीयेत, चान्स त्यांना नाही मिळत इतका जास्त. इग्नोरन्स असतं त्यांच्यामध्ये. प्रिज्युडिस म्हणजे की पूर्वाग्रह असतं. आणि नॅरोनेस म्हणजे खूप ते संकुचित विचारधारामध्ये राहणारे लोक असतात. ब्लाइंड फेथ्स, सुपरस्टिशन्स, आणि अशाच प्रकारे अंधविश्वास, हे सगळं हे लोक मानतात. कुणाला जर मानून घेतलं तर मग ते जे आहे त्यांचा विश्वास लवकर हटत नाही. तर अशा प्रकारचे हे सगळे आपण ऍडव्हान्टेज अँड ड्रॉबॅक्स पाहिले. आता आपण आपल्या स्ट्रेट टू द चॅप्टर येऊ. सगळ्यात आधी भोली ही जी कहाणी आहे, कोणी लिहिली? के ए अब्बासने लिहिली आहे. 1914 मध्ये यांचं बर्थ झालं होतं. 1987 मध्ये यांची डेथ झाली होती. के ए अब्बास वॉज अन इंडियन फिल्म डायरेक्टर. हे एक भारतीय फिल्मचे डायरेक्टर आहेत, निर्देशक आहेत, नॉव्हेलिस्ट आहे, कादंबऱ्या लिहिली आहेत त्यांनी, स्क्रीन रायटर अँड अ जर्नलिस्ट, पत्रकार सुद्धा राहिलेले आहेत इन द उर्दू, हिंदी अँड इंग्लिश लँग्वेजेस. यांचं 3 लँग्वेजेस वरती चांगला कमांड होता, हिंदी, इंग्लिश आणि उर्दू. हिज फिल्म्स वन नॅशनल अवॉर्ड, यांच्या फिल्मांना नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे. ही इज कन्सिडर्ड वन ऑफ द पायनियर्स ऑफ इंडियन पॅरलल और न्यू रिअलिस्टिक सिनेमा. तर ह्यांना पायनियर म्हणजे की हे सगळ्यात प्रथम होते असे मानले जातात, ज्यांनी की पॅरलल सिनेमा आणि निओ रिअलिस्टिक सिनेमा अशा प्रकारचे बनवलेले आहेत त्यांनी. His column Last Page holds the distinction of being one of the longest running columns in the history of Indian journalism. यांनी जी पत्रकारिता केली त्याच्यामध्ये यांचा जो कॉलम निघत होता लास्ट पेज, हा आतापर्यंतचा सगळ्यात लॉंगेस्ट रनिंग म्हणजे सगळ्यात जास्त छापलेला कॉलम असा मानला जातो इतिहासात आपल्या भारतीय जे आहे पत्रकारितेच्या. आता पहा, पार्ट 1 सुरू होतोय आपल्या कहाणीचा. हर नेम वॉज सुलेखा, बट सिन्स हर चाइल्डहुड एव्हरीवन हॅड बीन कॉलिंग हर भोली द सिम्पल्टन. तिचं नाव होतं सुलेखा, पण तिला लहानपणापासून सगळे कोणी भोली म्हणत होते. भोली द सिम्पल्टन. सिम्पल्टनचा अर्थ काय झाला? वन हू कॅन बी इझिली डिसिव्ड टू बिलीव्ह एनिथिंग. एक असा व्यक्ती ज्याला की आसानीने अगदी जे आहे काही पण बिलीव्ह करायला कोणी त्याला मूर्ख बनवू शकतं आणि इझिली डिसिव्ड, त्याला धोका देऊ शकतं, आणि टू बिलीव्ह एनिथिंग, आणि ते कोणाही वरती विश्वास करून घेतं. अशा प्रकारच्या माणसाला भोला किंवा भोली आपण म्हणतो ना, भोळी आहे ती, किती भोळी आहे अशा प्रकारचा. शी वॉज द 4th डॉटर ऑफ नंबरदार रामलाल. ती जी आहे ती 4थी मुलगी होती नंबरदार रामलालची. नंबरदार म्हणजे काय झालं? अन ऑफिशियल हू कलेक्ट्स रेव्हेन्यू. एक ऑफिशियल जो की रेव्हेन्यू म्हणजे कर कर जो वसूलतो, तर अशा प्रकारचा एक सरकारी ऑफिसर होता तो Ramlal. When she was 10 months old, she had fallen off the cot on her head and perhaps it had damaged some part of her brain. जेव्हा ती 10 महिन्यांची होती तेव्हा ती एका कॉटवरनं म्हणजे एका बेडवरनं ती पडून गेली आणि डोक्याला तिच्या चोट लागली होती आणि बहुतेक त्याच कारणाने तिचा जो आहे डोक्याचा ब्रेनचा जो पार्ट होता, मेंदूचा पार्ट थोडा डॅमेज झाला. That was why she remained a backward child and came to be known as Boli the Simpleton. आणि बहुतेक म्हणूनच जे आहे ती एक बॅकवर्ड चाइल्ड म्हणून राहून गेली, म्हणजे तिचा डोक्याचा हिस्सा बहुतेक वाढला नाही आणि तिला लोक भोली भोली असं प्रकारे म्हणू लागले. ऍट बर्थ द चाइल्ड वॉज व्हेरी फेअर अँड प्रिटी. जेव्हा तिचा जन्म झाला तर ही मुलगी खूप सुंदर होती, गोरी चिट्टी आणि खूप छान दिसायची, गोड होती. बट वेन शी वॉज 2 years ओल्ड शी हॅड अन अटॅक ऑफ स्मॉल पॉक्स. पण जेव्हा ही 2 वर्षाची होती तेव्हा हिला स्मॉल पॉक्स म्हणजे आपल्याकडे जे माता म्हणतात ना, देवी की जे निघतात अंगावरती, तर ते झालं होतं. ओनली द आईज वर सेव्ड. नुसते तिचे डोळे वाचून गेले होते, बट द एंटायर बॉडी वॉज परमनंटली डिस्फिगर्ड बाय डीप ब्लॅक पोक मार्क्स. डोळ्यांना सोडून बाकी तिचं पूर्ण शरीर जे डिस्फिगर्ड म्हणजे की स्पॉइल्ड होऊन गेलं होतं असे पोक मार्क्सनी. तिला अगदी काळे काळे असे पोक मार्क्स म्हणजे जे धब्बे होऊन जातात अंगावरती, परमनंट मार्क्स लेफ्ट ऑन द स्किन, जे परमनंट मार्क्स होऊन गेले होते पूर्ण अंगावर.
Little Sulekha could not speak till she was 5 and when at last she learned to speak, she stammered. तर ही जी लहानशी सुलेखा होती 5 वर्षापर्यंत ही काही बोलू नाही पावली आणि शेवटी जेव्हा ती बोलू लागली तेव्हा ती स्टॅमर करत होती म्हणजे हकलावत होती बोलताना. स्टॅमर म्हणजे स्पीच डिफेक्ट असतं. The other children often made fun of her and mimicked her. As a result, she talked very little. तर बाकीचे जितकेही मुलं होते ते तिचं मजाक उडवत होते, तिला चिडवत होते आणि ह्याच्या काळाने काय झालं की ती खूप कमी बोलायला लागली. ती जास्त बोलत नव्हती. तर कहाणीत पुढे भोली बरोबर काय होतं हे आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये वाचू. आता आपण वॉर्मिंग अप एक्सरसाइज मध्ये जे आपला हा क्वेश्चन राहिला होता त्याच्यापासून स्टार्टिंग करू. पिक आउट हिंदी वर्ड्स युज्ड इन द स्टोरी रिटन इन इंग्लिश. जे हिंदीचे शब्द यूज झालेत कहाणीमध्ये त्यांना इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याचं पाहू. भोली सिम्पल्टन, नंबरदार रेव्हेन्यू ऑफिशियल, तहसीलदार कलेक्टर, सिनेमा मूवी पिताजी फादर. तर असे सगळे शब्द होते. ह्याच्यानंतर पॉझिटिव्ह कंपॅरेटिव्ह सुपरलेटिव्ह जे आपण बघितलं होतं ते मी रायटिंग मध्ये दिलंय ताकी तुम्हाला काही त्याच्यात कन्फ्युजन न राहे. सिम्पल होतं तर सिम्पल, सिम्पलर, सिम्पलेस्ट, प्रिटी, प्रिटियर, प्रिटिएस्ट, डीप, डीपर, डीपेस्ट, इंटेलिजंट, मोर इंटेलिजंट, मोस्ट इंटेलिजंट. ह्याच्यामध्ये पहा सिलेबल्स जास्त आहेत म्हणून मोर आणि मोस्ट लागलं. गुड, बेटर, बेस्ट. हे पहा गुड आणि बॅड हे दोन शब्दांचं तुम्ही अगदी लक्षात करून घ्या. गुड, बेटर, बेस्ट हे जे तिन्ही शब्द वेगळे असतात आणि अशाच प्रकारे बॅड मध्ये बॅड, वर्स, वर्स्ट हे तिन्ही शब्द वेगळे असतात. बॅड मध्ये बॅड, वर्स WORSE हे कंपॅरेटिव्ह असतं आणि सुपरलेटिव्ह मध्ये वर्स्ट WORST. तर वर्स आणि वर्स्ट मध्ये ई आणि टीचा फरक आहे. नेक्स्ट बघा अफेक्शनेट, more affectionate, most affectionate, young, younger, youngest, near, nearer, nearest, quick, quicker, quickest, much. आता मच आणि मेनी या दोन्ही शब्दांमध्ये मोर मोस्ट होतं म्हणजे मच मोर मोस्ट आणि मेनी मोर मोस्ट हे दोन्ही मध्ये असंच असतं. नेक्स्ट तुमचा इंग्लिश वर्कशॉपचा एक क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 2. Make a list of all social problems and evil practices and write some solutions to these problems. काही आपल्याला सोशल प्रॉब्लेम्स कोणकोणते आहेत त्यांच्या बारेत उल्लेख करायचे, सांगायचे आणि त्यांचं सोल्युशन काय होऊ शकतं, समाधान काय होऊ शकतं तेही सांगायचंय. तर बघा सोशल प्रॉब्लेम्स अँड इव्हिल प्रॅक्टिसेस मध्ये गर्ल एज्युकेशन होऊ शकतं. गर्ल एज्युकेशनच्या बाबतीत लोक अजून इतके जास्त जे आहे जागृत नाही झालेत. तर प्रॉबेबल सोल्युशन काय होऊ शकतं, एज्युकेशन शुड बी गिव्हन टू द गर्ल्स टू अंडरस्टँड देअर राईट्स. जेव्हा मुलींना एज्युकेशन मिळेल, प्रॉपर शिक्षा मिळेल तर ते स्वतःच्या राईट्स करता, अधिकाराकरता खुद्द म्हणजे उभ्या राहतील. नेक्स्ट आहे डावरी म्हणजे की दहेज. वी शुड नॉट गिव्ह ऑर टेक डावरी अँड शुड कंप्लेन अबाउट सच प्रॅक्टिसेस. आपण स्वतः जे आहे हा जो दहेज प्रकार असतो, हुंडा ज्याला आपण म्हणतो ना, हुंडा न द्यायचा न घ्यायचा. तर तेव्हाच आणि जर कोणी असं करतं तर त्याच्या बारेमध्ये कंप्लेन करायची. तर हुंडा हा फार वाईट वस्तू असते, हे नाही करायचं. मॅरेज विथ अन ओल्ड पर्सन फॉर प्रॉपर्टी. कोणा वयाने मोठ्या व्यक्तीबरोबर लग्न करायचं त्याच्या प्रॉपर्टी करता, त्याच्या पैशा रुपयांकरता, हे सुद्धा जे हे एक सोशल इव्हिल आहे. गर्ल्स शुड अपोज सच मॅरेजेस. तर जर जणू काही सपोज करा की तुमच्या कोणाच्या घरवाल्यांनी असं केलं, मुलगी नाही चाहते पण घराच्या लोकांनी असं करून दिलं की मोठ्या वयाचा माणूस आहे पण पैसा रुपया आहे, करून द्या लग्न. पण तर अशा वेळेला मुलीला स्वतः जे आहे ना आपल्या ला इतकं सक्षम करावं लागेल की ती या गोष्टी करता मना करू शके बिना भीता. बिलकुल करेज बरोबर. तर हे असे सगळे आपले सोशल इव्हिल्स आहेत काही. आता फाइंड सिनोनिम्स फ्रॉम द स्टोरी फॉर द फॉलोइंग वर्ड्स. इथे काही शब्द दिले आहेत त्याचे सिनोनिम्स म्हणजे पर्यायवाची पहा. ह्युमिलिएट, डिस्ग्रेस. ह्युमिलिएट म्हणजे डिस्ग्रेस करणं, कुणाला लाजिरवाणं करणं आणि खूप खाली दाखवणं. शुअरली, सर्टेनली म्हणजे अगदी नक्की ज्याला म्हणतो आपण. फॉर्च्युनेट, लकी. फॉर्च्युनेट म्हणजे जो खूप नशीबवान असतो. कंटेंटमेंट, सॅटिस्फॅक्शन. रिपेअर, मेंड, अट्रॅक्टेड, फॅसिनेटेड. तर हे सगळे शब्द जे आहे हे सिनोनिम्स आहेत आपल्या स्टोरी मधनं आपण काढलेले आहेत. तर आज आपण जे आहे ही स्टोरी वाचणं सुरू केलंय. जशी ही स्टोरी पुढे वाढेल आपल्याला खूप छान कहाणी आहे आणि त्या मुलीबरोबर काय काय होतं, ती जीवनात काय काय बघते आपण हे सगळं बघूया आणि कशी खूप अगदी दबी कुचलेली अशी मुलगीपासून ती कशी अगदी छान करेजियस मुलगी अशी निघते. तर ही स्टोरी आपण पुढच्या सेशनमध्ये परत वाचणं कंटिन्यू ठेवूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक यू.